त्या दिवशी अगोदर नाही, आणि ते तर टाईप करून आणलं होतं. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. कोणती तो अर्ज द्यावा, त्या अर्ज बघू द्या त्याचा. बरोबर आले नंतर व्यवहाराला त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल, सुरुवातीला ज्यावेळेस संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये त्यांचा अर्ज द्या ना. जागांबाबत चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये सगळ्या मार्केटमध्ये आपल्याला शेतमालाची आवक पाहता जागेची कमतरता पडती या विषयावर सगळ्या संचालकांचं एकमत झालं. त्याच्यावर याची प्रोसिजर जी आहे ती आपण पारदर्शकपणे ठेवावी असे सगळ्यांचा निर्णय झाला. आणि त्याप्रमाणे पेपरला जाहिरात देऊन कुठूनही ज्या शेतकऱ्यांना इच्छुक शेतकऱ्यांनी लेखी प्रस्ताव बंद पाकिटात मार्केट कमिटीत द्यावे असा निर्णय झाला. त्याप्रमाणे जाहिरात दिली गेली, त्याप्रमाणे प्रस्ताव आले. प्रस्ताव सगळे समोर खोलले गेल्यावर सगळ्यांची मत एक पडलं की आपण या सर्व जागा समक्ष सगळ्या संचालकांनी एकत्रितपणे जाऊन पाहाव्या आणि त्या पाहिल्यावर त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो आपण इथं चर्चा करून घेऊ. त्याप्रमाणे सगळे संचालक त्या सर्व जागा जेवढे प्रस्ताव इथं दाखल झाले तेवढ्या सगळ्या जागा पाहायला गेले, समक्ष सगळ्यांची पाहणी केली. त्यातल्या ज्या सगळ्या जागा म्हणजे कोणत्याही जागेला रिजेक्ट न करता त्यांचे प्रस्ताव आणि समक्ष वाटाघाटी करावी या उद्देशाने सगळ्या त्या प्रस्ताव देणाऱ्या व्यक्तींना समक्ष मालकांना इथं बोलवलं गेलं, मीटिंगमध्ये बोलवलं गेलं. सर्व संचालकांसमोर त्यांच्या कागदपत्रांची पाहणी केली गेली, त्यांच्याशी चर्चा केली गेली आणि त्यांनी जो लेखी प्रस्ताव दिला त्याच्या बाबतीत परत अजूनही चर्चा केली की बा अजून तुम्ही काय दर कमी करताय का वगैरे, या सगळ्या चर्चा झाल्या. त्यानंतर त्या नारायणगावच्या जागेच्या बाबतीत जो विषय झाला त्याच्यात त्यांनी 8.5 लाख रुपये गुंठ्याचा दर आपल्याला लेखी स्वरूपात दिलेला होता. मग त्याच्यात काही संचालकांचं असं म्हणणं आलं की आपल्याला अजून जर कमी भावात चांगली जागा मिळाली तर काय हरकत आहे. मग त्यालाही सगळ्या संचालकांनी सहमती दिली की हरकत नाही, संस्थेचा फायदा होत असेल तर आपण तो नक्कीच केला पाहिजे. त्याच दृष्टिकोनातनं अजून 2 दिवसांनी लगेच 2 जागा ज्या पाहायला मिळणार होत्या त्या पाहण्याचं सगळ्या संचालकांनी ठरवलं. सगळेजण पाहायला गेले. त्यानंतर ते तोडकरी जे आहेत विकास तोडकर त्यांनी 2 जागा आम्हाला तिथं दाखवल्या. जी एक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बायपासला होती आणि एक दुसरी ती मेन रोडला टच नव्हती, थोडं आतमध्ये जाऊन म्हणजे मेन हायवेपासून एक 300-400 मीटरवर आतमध्ये जाऊन होती. पण तिची जी वस्तुस्थिती होती की ती डोंगर उताराला होती. म्हणजे रस्त्यापासून शेवटच्या टोकाची हाईट पाहिली तर जवळजवळ 100 ते 125 फूट हाईट त्याचं शेवटचं टोक होतं. हे ओव्हरऑल त्याच्यात खाचखळगे, छोट्या छोट्या झुऱ्या, नाले अशा सगळ्या गोष्टी होत्या. तिथं पाण्याचा एक प्रश्न होता. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिथं कचरा डेपोचा एक विषय होता. जवळच कचरा डेपो आहे आणि हाय टेन्शनच्या लाईन गेल्या. आता मार्केट कमिटीने जी 13 एकर जागा पहिली घेतलेली आहे त्याच्यात पाहिलं तर ऑलरेडी तिथं जे टॉवर आहे ते शिफ्ट करण्यासाठी आत्तापर्यंत मार्केट कमिटीने 3दा प्रस्ताव केले आणि त्याला अजूनपर्यंत म्हणजे काय होतं आहे, टेंडर प्रस्ताव झाल्यावर मंजुरी होईपर्यंत त्याचे दर बदललेले असतात आणि त्याला आम्हाला टेंडर काढलं तरी कुणी रिस्पॉन्स देत नाही. मुद्दा लक्षात आला. आता नेमकं त्यांचा विरोध काय आहे, तुमचं खरं काय? त्या सुरुवातीला हे झाल्यावर कालच्या मीटिंगमध्ये त्यांनी त्यांची भूमिका अचानकपणे बदलली की बा आमचा जागा घ्यायलाच विरोध आहे. 13 एकरची जागा आहे, तिची अजूनपर्यंत डेव्हलपमेंट झालेलं आहे. ती जागा उपलब्ध असताना आपण नवीन जागा का घेतोय? अगोदर जागा पाहायला आले, हो, पहिली घ्यायची त्याला मान्यता दिली. अचानक भूमिका बदलली. अचानक त्यांची कालच्या मीटिंगमध्ये भूमिका बदलली की आपल्याला जागेची आवश्यकताच नाही, 13 एकर आपल्याकडे जागा आहे, तिच्यात अजूनपर्यंत आपण काय करू शकतो. आम्ही त्यांना सभापती साहेबांनी त्यांना समजून सांगितलं तर त्याच्यात जे मुरुम वगैरे होतं त्याचं लेवलिंगचं काम झालेलं आहे. टाउन प्लॅनिंगकडे आपण ऑलरेडी लेआउट दाखल केलेला आहे आणि त्यांचं आता तो शेवटच्या टप्प्यात मंजुरीला आहे. ते झाल्याबरोबर आपण त्याचं डेव्हलपमेंट टोमॅटो मार्केटची तिथं करणार आहोत आणि जे भविष्यातले हे बाकीचे प्लांट्स आहेत, कोल्ड स्टोरेज, डिहायड्रेशन प्लांट, टोमॅटो एक्सपोर्टचं पॅकिंग हाऊस, या सगळ्या गोष्टींसाठी, कांदा बाजार, या सगळ्या गोष्टींसाठी किंवा धना मेथीला आत्ता जी अडचण होती तरकारीला, त्या सगळ्यासाठी आपल्याला नारायणगावला जागेची आवश्यकता पडणार आहे. म्हणून आपण ती जागा घेऊया. एवढी चर्चा कालच्या मीटिंगमध्ये परवाच्या त्यांनी विरोध दर्शवला. कदाचित त्यांनी मार्केट कमिटी त्याचा विचार केला असेल की नको आपल्याला जागा. तर आता नेमकं त्यांची भूमिका, तुमची भूमिका, म्हणजे मार्केट कमिटीचे 2 गट तयार झालेत का की त्याचं काय अर्थ घ्यायचं? नाही, त्यांनी एका मुद्द्यावर विरोध केलाय की आपल्याला जास्तीच्या जागेची आवश्यकता नाही आहे.
पण जर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळे जे प्लान्स आहेत त्याच्यासाठी जागेची गरज पडणार आहे हे निर्विवाद सत्य. आता जरी सगळे संचालक आम्ही बसलो आहोत इथं आणि जर समजा आजही आम्ही आव्हान करतो नवीन कुणी जागेचा आजही प्रस्ताव आम्हाला द्यायला तयार आहे आणि तो याच्यापेक्षा कमी पैशात मिळत असेल आणि चांगली जागा असेल तर संचालक मंडळ आजही त्या गोष्टीला तयार आहे. हा प्रस्ताव आपण थांबवू शकतो. अजून त्याच्यात काय त्याला काय अजून त्याच्या पुढच्या सगळ्या प्रोसिजर बाकी आहे. इथून प्रस्ताव जाणार आहे त्याला AR DDR पणन संचालक आणि मंत्रालय इथपर्यंतच्या सगळ्या मंजुऱ्या मिळवायच्या. त्याच्यानंतरच आम्ही या माणसांची कुठल्याही गोष्टीला फायनलला येऊ शकतो. त्यामुळे एक मिनिट नाही यांचं होतं ना. आणि याच्यात हे म्हटलं तसं मी पण परत हे क्लिअर करतो. खरं तर आम्ही 3 महिने 4 महिने झाले हे प्रोसेस तेही म्हणाले हे वाणीसाहेब म्हणाले प्रश्न तसं की जागा आवश्यकता आहे सगळं झालं तेही स्वतः पुढे होते माझे सहकारी संचालक त्यांनी अर्ज केला विरोध केला ते वगैरे हे इथे आहे त्यावेळी पण सगळं झालं की 13 एकर जागा आहे. आता एवढंच त्यांचं म्हणणं आहे की आता 13 एकर जागांची डेव्हलप करायला त्याला मी मगाशी सगळा खुलासा केला का ही जागासुद्धा ती पूर्ण नाही आहे. हा ते झालं मग एवढंच त्यांचं म्हणणं आहे. पण गणेश शेठ म्हटलं तसं की ऐनवेळी केलं म्हणजे मला असं सगळं आम्हाला सगळ्या अचानक विरोध का आता त्यांना दिल्यावर त्यांना आम्हाला त्यांनी टाईपच करून आणलं सगळे त्याच्यावर सगळे खुलासे झाले होते कशासाठी जागा पाहिजे काय पाहिजे जाहिराती त्यावेळी पण म्हटले असते नाणगावला जागा घ्यायची नाही त्याला विरोध आहे जाहिरात द्यायला असं त्यावेळी म्हणतो. काळेसाहेब पण तसे म्हणाले मग ₹1,00,000 जाहिरात देते नंतर सुद्धा जागा पाहिल्यात ना आणि जागा आवश्यकता आहे असं कालही म्हटले. आता मला ते बोलायचं नाही काल सुद्धा म्हटले हो भास्करजी म्हटले ते म्हटले हो जागेची आवश्यकता वगैरे वगैरे असं तसं दुसऱ्या बघा म्हणून तर सुचवले त्यांनी ते जे आत्ता जे म्हणतात जागाच घेऊ नये त्यांनीच माऊली शेट्टी आणि त्यांनी जागा सुचवल्या. अशा अजून 2 जागा आहेत म्हटलं मी स्वतः सांगितलं गणेश शेठ म्हणाले सगळ्यांनी सांगितलं अगदी बरोबर आहे. एक मिनिट की आपण त्या जागा बघूया प्रस्ताव नसताना सुद्धा आम्ही स्थगित केलं ते पाहिलं गणेश शेठ म्हटल्याप्रमाणे जागा पाहिल्या असं असं आहे. तर मला याचा तो विरोधाला विरोध किंवा हा अचानक केल्यावर म्हणजे आम्हाला त्याचं दुःख झालं आणि हे केलं. याच्यात स्पष्ट आहे आपण पाहिलं की 13 एकर जागा म्हणून त्याचा खुलासा केलेला आहे मी आणि हे अचानक त्यांनी केलं टाईप करून आणलेलं होतं आणि तिघांच्या त्याच्यावर सह्या आहेत. आणि म्हणून माझं अजूनही आहे हे असलं तरी की गैरसमज होणं आम्हाला दुःख झालं. इतकं मार्केटच्या 60 वर्षाच्यात 20 वर्ष आहे की सत्य सगळं हे झालेलं नाही. गणेश शेट्टी आज 28 वर्ष नारागुडे ज्येष्ठ पण बाकी सगळे काम करणारे आहोत. हे असा प्रश्न आणणं त्याच्यात हे तुम्ही जागा दिले नाही तर विरोध नोंदवला ना सन्मान तुमच्याबरोबर जागा बघायला तुम्ही आलेला ना तर त्याला मार्ग आहे. असं नको गैरसमज नको. मला सन्मान्य समाजात त्यांचं काय हे असं मला माहीत नाही त्याच्यात हेतूचं जायचं नाही. तर हां तर हेच आम्हाला असं जे आहे की अजूनही कोणाचे असतील प्रस्ताव या भागात कुठं उलट टाळे फटायला आले नाही ते यावेत द्यावेत प्रस्ताव नाणगावला पण द्यावेत ना. नाणगावचं तर मुख्य म्हणतोय मी कारण त्याचं तिथं म्हटलं ते जुन्नरला पण द्यावेत आणि मागणीसह द्यावेत. आम्ही करू चर्चा काय एवढी घाई काय आम्हाला काही घाई नाही. आणि याच्यापेक्षा चांगली जागा मिळाली चांगली म्हणजे जागा चांगली पाहिजे. नुसते असं आहे आता इकडं आम्हाला तुम्हाला म्हटलं आंबे हातवीजला मिळाली ती म्हटली बाबा 50,000 रुपयाने देतो तर तिथं मार्केट नाही नेऊ शकत आम्ही जागा पण 1 मिनटं तर तुमचे करतो खोला तर आम्ही घ्यायला तयार आहोत. वाणीसाहेब माझे सगळ्यांना आव्हान आहे माझ्या सगळ्या संचालकांच्या वतीने मी सांगतो की ही जागा घेतली पाहिजे आमचं काही नाही पण मार्केट कमिटीचा विकास माझ्या जुन्नर तालुक्याचा क्षेत्राचा विकास पाहिजे करायचा हे डेव्हलपमेंट करायचं. वाणीसाहेब ही जागा पाहिजे असे आमचं सगळ्यांचं मत आहे अशी माझी नम्र आणि म्हणजे भावना आहे. साहेब एखादी जागा तुम्ही सुचवली म्हणजे मंजुरी काय लगेच मिळत नाही. अगदी बरोबर खूप सिस्टमचं भाग आहे. बरोबर आहे. तुम्ही सभापती आहेत त्यांनी ठीक आहे माध्यमांशी बोलले वगैरे त्यांनी त्यांचं मत मांडलं पण तुम्ही त्यांच्याशी चर्चा का केली नाही की नेमका तुमचा विरोध काय म्हणजे तुम्ही सुचवलेली जागा घेतली नाही म्हणून विरोध तुम्ही सुचवलेली जागा खरेदी होते म्हणून विरोध नाही कसं आहे मीटिंग आम्ही इथं मीटिंगमध्ये चालू असताना मीटिंग संपल्याबरोबर त्यांनी मार्केट कमिटीच्या ऑफिसच्याच एका कॅबिनमध्ये बसून पत्रकारांची चर्चा करायला सुरुवात केली. म्हणजे मध्ये जो चर्चेला वेळ मिळाला पाहिजे होता तोच मिळाला नाही. त्यांनी लगेच त्यांची बाईट दिली आणि त्याच्यावर त्याच्या चर्चा झाल्या चालू आणि ते अख्ख्या तालुक्यात पसरलं. शेतकऱ्यांमध्ये त्याचा उगाच संभ्रम निर्माण होतोय. म्हणून साहेबांना आम्ही विनंती सगळ्यांनी केली तर साहेब आपण याचा सगळ्याचा खुलासा सगळ्यांनी केला पाहिजे. पण अजून एक त्याचा खुलासा वाणीसाहेब म्हणतात तुमच्या प्रश्नाचा करतो मी. सगळी चर्चा झाली होती ते जे म्हणाले नाही ते की जागेची आवश्यकता काय. आता तुम्हाला जे म्हणालो मी की आपल्याला तिथे काय करायचं टोमॅटो मार्केट करायचं हे परवाच्या मीटिंगमध्ये 29 आलेलं होतं खुलासा काळेसाहेब. इथे काय करायचं आहे इथे आता भाजी मार्केट तिथे कोल्ड स्टोरेज प्रोसेसिंग युनिट बरोबर साहेब सारंगशेठ हा सगळा खुलासा झाला होता. परंतु शेवटी आज जर विरोधाला विरोधच करायचा हेच खुलासा झाला होता. हाही म्हणजे अगोदरही झाला होता त्यांनाही माहिती आहे. ते म्हणाले यांनी म्हणून तर जागा सुचवल्या घेण्याचा भाग आता क्षणभर बाजूला ठेवू. जर जागेचीच आवश्यकता नाही तर त्यांनी जागा सुचवायचीच प्रश्न नाही. आम्हाला जागाच नाही घेण्याची जरूर नाही पण त्यांनी सुचवलेल्या जागा म्हणून आम्ही पाहिल्या त्यावेळी विरोध करू शकत होते. आम्हाला काही घाई नाही म्हणजे ते मला बोला काय
दुसरी गोष्ट अशी आहे, हे झालं त्यांनी पत्र दिल्यानंतर त्या माणसाला इथं बोलवलं म्हणजे ते समोर होते तिथं. मग विहिरीचा ज्यावेळेस विषय निघाला ना त्यावेळेस विहीर पूर्ण आम्हाला दिली पाहिजे हे ते म्हणत होते ना. मग विहीर काय लागेल तुम्हाला किंवा रस्ता आहे ना तो आम्हाला रस्ता हक्क असला पाहिजे. त्यांचा विरोध संशयास्पद आहे. आता कसं आहे, आम्ही त्याच्यात हे म्हणजे त्याचं उत्तर तेच देऊ शकतील. काय आहे त्याचं मला काय बोलायचं आहे. तुम्हाला म्हटलं असं असं आणि पांडुशेठ म्हटलं तसं त्याच्यात परत हे विरोध जरी पत्र दिलं तरी चर्चेत सहभागी झाले. इतक्या रेटने त्या काळे साहेब जेव्हा ऑफर देतो ते सांगण्याला कच्च्या होतीने आणि वीरने अशी दिली पाहिजे, सामायिक रस्ता ठेवला पाहिजे, ते परत चर्चेतही सहभागी हे झाले. ते मला याच्याबद्दल काय मला खेद होत आहे. मला याचं उत्तर देत नाही. आपण फार जाणकार आहात, तालुक्यातली जनता जाणकार आहे. हे जे आहे हे सगळं झालेलं आहे. असं एका याच्यात झाले नाही. आम्ही 4 वर्ष हे म्हणतोय त्याबद्दल हे म्हटलं तसं त्याच्यातही भाग घेतला. हे पत्र म्हणजे त्याचं दुःख अति दुःख झालं आणि वस्तू तशी नाही आहे. ऑन रेकॉर्ड सगळं आहे. तो खुलासा केला होता. हां माऊली तुमचे जुने मित्र आहे.